काय झालं शुभ? कसला विचार करतोयस? साहेब, मला असं वाटतं की माझा जो कोणी असिस्टंट होणार आहे तो आपल्या ओळखीतला पाहिजे, आपल्या घरातला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. ही तुझी होणारी बायको आहे, घरातलीच आहे ती, ओळखीची आहे आपल्या. मी तुझ्या असिस्टंट म्हणून स्वीटीची निवड. एक मिनिट. मला एक संधी मिळायलाच हवी. श्रावणी, इथे काही आपण खेळ खेळत नाही आहोत. एका जबाबदार पोस्टसाठी निवड चालली आहे. मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच म्हणते मला एक संधी हवी. वर्षभर ज्या विषयाचा अभ्यास करतेस त्या विषयात साधी पास होत नाही तू. राजकारणाशी निगडीत गोष्टी कशा करणार ग? इथे ना इमर्जन्सी निर्णय घ्यावे लागतात, पटापट. आणि तू घेतलेल्या निर्णयामुळे कदाचित शुभूचं नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळे विश्वंभरला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ना हे खूळ डोक्यातनं काढून टाकतो. ह्या पोस्टसाठी स्वीटीच योग्य आहे. काय योग्य आणि काय अयोग्य हे असं कसं ठरवणार आहात त्या? मुळात शिक्षणाचा आणि पात्रतेचा काही संबंधच नाही. बाबा, मगाशी तुम्हीच म्हणालात ना, कधी कधी मार्कशीट वाचण्यापेक्षा माणूस वाचावा लागतो. कधी कधी ना मार्कशीटपेक्षा ना समोरचा माणूस वाचावा लागतो. कागदावरच्या गुणांपेक्षा माणसाच्या अंगी असलेले गुण जास्त महत्त्वाचे. त्या नापास झालेल्या मुलासाठी तुम्हीच गॅरेंटर म्हणून उभे राहिला. मग मला सुद्धा एक संधी मिळायला हवी. हां, माणूस वाचायला त्याच्यात काहीतरी टॅलेंट असावं लागतं. आत्या, अगं असिस्टंट तुला हवाय की शुभूला? नाही, शुभूने माझं नाव सुचवलं म्हणजे नक्कीच त्याला माझ्यात काहीतरी टॅलेंट दिसलंच असेल ना. हा, तुला आता शुभूच्या जजमेंटवर पण डाऊट आहे. हे बघ श्रावणी, भले मी अभ्यासात हुशार नसेल, पण मला विश्वास आहे की मी नक्की करू शकते. भैया, श्रावणीला इतका आत्मविश्वास असेल तर आपण तिला एक संधी द्या. तू सुद्धा हिचं ऐकून लहान मुलासारखं बोलतोयस? चेष्टा आहे का ही? जबाबदारीची पोस्ट आहे ही. आणि लोकप्रतिनिधी असणं म्हणजे फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला हातातून विस्तव घेऊन चालल्यासारखं असतं. केवढी मोठी जबाबदारी आहे सांग तू मला. कुठलाही निर्णय चुकीचा घेऊन चालत नाही. मागे काय झालं बघितलं ना? विरोधक तर एकही चूक सोडत नाहीत आपली. अख्खी रात्र विश्वंभरला कोठडीत काढायला लागली होती. श्रावणी, नुसता विश्वास असून चालत नाही. ज्या व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायचं असतं त्या व्यक्तीची आपल्याला पुरेपूर चांगली माहिती असायला हवी असते. जसं की शुभला विश्वंभर बद्दल सगळं माहिती आहे. म्हणजे तो कधी चिडतो, कधी शांत असतो, कधी परिस्थितीनुरूप निर्णय घेतो. तसं तुला शुभबद्दल काय माहितीये ग? शुभला स्वीटीशिवाय कोणीच जास्त ओळखू शकत नाही. मी शुभूला मीच चांगलं ओळखते.